रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। भूपेंद्र पाटील यांना क्रांतीसूर्य समाजभूषण पुरस्काराने सन्मानित। श्री राणेश्वर माऊली शिक्षण संस्था यांच्या वतीने आकुर्ली गावचे सुपुत्र पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र सदानंद पाटील यांना क्रांतीसूर्य समाजभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। या पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी श्री ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेचे चेअरमन अनंता दर्णेकर, सर मंदार पनवेलकर, सरपंच सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। भूपेंद्र सदानंद पाटील पंचायत समिती सदस्य असून यांच्या हातून अनेक समाज उपयोगी कामे करण्यात आली। सरकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही नैतिक मूल्ये स्वीकारून न्यायाची लढाई ते लढत आहेत। सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासाचे अमूल्य असे कार्य करीत आहेत। सामाजिक समता, बंधुता व जातीय सत्विता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संवर्धनासाठी सातत्याने ते कार्यरत आहेत। राजकीय क्षेत्रातही उज्ज्वल काम त्यांचे आहे। या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना क्रांतीसूर्य समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासाचे अमूल्य असे कार्य ते करत असतात। सामाजिक समता, बंधुभाव व जातीय सत्वितता आणि राष्ट्रीय एकात्मता सर्व संवर्धन सातत्याने ते कार्यरत करत असतात। राजकीय क्षेत्रामध्ये अत्याचारी सांभाळतात असतानाच आपले सामाजिक, सांस्कारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील न्याय काही तितकेच महत्त्वाचेही असते आणि असेच हे गौरव पुरस्कार आज आपण श्री माननीय भूपेंद्र दादा पाटील यांना देऊन गौरव त्यांचा करणार आहोत। सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी उभे राहून या सोहळ्यासाठी साक्षीदार व्हायचं आहे। सर्व पालकांनी उभे राहा। आपल्या समाजात सध्या प्रकाश जोताची देखील अपेक्षा न करता समाजासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन समाजाच्या उत्कर्षात त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण आपल्यात उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या परिचयाचे माननीय श्री भूपेंद्र दादा पाटील यांना आज आपण क्रांतीसूर्य समाजभूषण पुरस्कार प्रदान करत आहोत। मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दादांचे गौरव